आणि सगळ्यांनी मिळून सरकारचं लग्न लावायचं हे ठरवून आपण आलो. त्यामुळे आता तुम्ही आजचं हे ते म्हणून मी अगदी पॉम्पलेट छापलं. आज 4 लाख 3 लाख पॉम्पलेट छापले, पुन्हा 2 लाख छापायचे. सगळीकडे पॉम्पलेट छापलं. इथे कोणाचं नाव टाकलंय का आपण? अजिबात नाही. इथे कोणी नेता नाही, न होता नाही, तरच होईल. तिकडे जरांगे म्हटलं, इकडे जरांगे व्हायला कोणी तयार नाही. आणि जो जरांगे होतो म्हणतो त्याचं सून पहिले करतो. आपल्याकडचे सगळे विचित्र होतं नाही. आता लढले नाही तर मरा, लढा नाही तर मरा, ही परिस्थिती आली आहे. जे काही झालं आता सुरू आहे काय सगळ्या गोष्टीवर. आणि तुम्ही जे म्हणाला आता बोलताना आमचे काय नाव त्यांचं, बाबुळ, हा बाबुळकरजी, असं आहे की इथे कोणी ना कोणीतरी पुढे यावं लागतं. जर मी पुढे आलो नसतो तर कोणीच पुढे आले नसते असं म्हणतो आम्ही. कारण 374 जातीमध्ये आपला समाज विस्कळलेला. 374 जाती आणि या 374 जातीच्या नेतृत्वाला एकत्र आणून मोड बांधणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. आणि तुम्ही सगळे त्याचाच फायदा सरकारही घेत आहे, फडणवीसही घेत आहे, भुजबळही घेत आहे, सर्वच घेत आहे. आता ह्याच्यावर कोणावर काही आरोप करेल, मी आरोप करायला लागलो तर फार मोठी कुंडली निघेल. तुम्ही म्हणले महाविकास आघाडी, मी कोण आहे? हे सगळं करायसाठी कशासाठी रस्त्यावर उतरलोय आम्ही? हे नावासाठी नाही. नाव असतं तर इथे छापलं असतं नाव. मी आमच्या 4 लोकांचे नावं छापले असते. आम्हाला नाव नको आहे. संकटात सापडलाय ओबीसी, संपलाय. म्हणून आज आपण जे काही करतो आहोत त्या ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी, ओबीसीला वाचवण्यासाठी करतो. आणि सगळ्यांनी जर हाच विचार केला तर लाख काय 2 लाखाचा मोर्चा होईल. मराठवाड्यामध्ये 50-50 हजाराच्या सभाचे मोर्चे होत आहेत आणि सभा होत आहेत. मला प्रत्येक ठिकाणी बोलवलं जात आहे. पुढे वाढील प्रत्येक सभेला बोलवत आहे, मी जात नाहीये. कारण आता हा विदर्भाचा जर आपण ताकद दाखवली नाही आणि तिकडे धनगर आदिवासी मागत आहेत, बंजारा आदिवासी मागत आहेत. आणि काल काढलेला तो निष्कर्ष अहवाल आहे, म्हणजे चौकशी अहवाल, फॉर्म वाचले तुम्ही? किती जणांनी वाचले? सरकारने लोड केलेला, तयार केलेला फॉर्म भरून द्यायसाठी तो वाचा जरा. आणि मग म्हणतील की सरकारची भूमिका काय आहे. पूर्णतः दाखले देण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय कुणबी वेगळा आहे, मराठा वेगळा आहे. 2-2 निर्णय आहेत आणि तरीही धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही. उद्या 50 लाख लोक ओबीसी मध्ये येणार आहे. एक माणूस तुमचा दिसणार नाही कुठे. एक माणूस पोलीस मध्ये दिसणार नाही, डॉक्टर दिसणार नाही, इंजिनियर दिसणार नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला दिसणारच नाही. विदर्भातली परिस्थिती थोडी जरी वेगळी असेल तरी नोकऱ्याचं काय होईल? सगळे तर ओपन आहेत. नोकऱ्या काही जिल्हा समित्या राहिल्या नाहीत, आता निवड समित्या. हे स्टेट झालेलं आहे. आज इतकी भयानक परिस्थिती असताना अजूनही आपला माणूस जागा होत नाही. आता कधी होईल? संपल्यावर होईल. हे सगळं जे चाललं आहे या मनुवादी सरकारची भूमिका आरक्षण संपवण्यासाठी सुरू केलेले षडयंत्र आहे. हे पहिले आपण लक्षात घ्या. दुसरा, शेतकरी लढत आहे, आत्महत्या करताय, मदतीची मागणी करतोय, पण तिकडे लक्ष कुणाचंच नाहीये. प्रचंड हाहाकार माजलाय पूर्ण शेतकऱ्यामध्ये. इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, तिकडे कुणाचं लक्ष नाही. आणि मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी हे झुंजत ठेवण्याचं काम या पापी लोकांनी सुरू केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांना माहित आहे की या समाजाला बनवाबनवी करायसाठी आपण पुरेसे आहोत. त्यांनी त्यात यशस्वी झाले. फडणवीसजी यशस्वी झाले आणि त्यांचं सरकारही यशस्वी झालं. मी 10 वेळा सांगतोय पत्रकार परिषदेमध्ये की सगळ्यांना आम्हाला बोलवा, कसा धक्का लागत नाही सांगा, आमचं समाधान करा, नाही तर आम्ही सांगतो कसा धक्का लागणार आहे. अजिबात मिटिंग होत नाही. काल फक्त परिणय फुके बोलले आम्ही बोलवणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे, तेही सांगायला लागले धक्का लागणार नाही. त्यावेळेस सांगता धक्का लागणार नाही. आणि भुजबळ साहेब तर आहे, ज्यांची खावी पोळी त्यांनी कोणाच्या भरोशावर आले? ते काही अजित पवारांच्या भरोशावर काही मंत्री झाले नाही, ते शरद पवार साहेबांच्या भरोशावर मंत्री झाले नाही, ते मंत्री झाले फडणवीस साहेबांच्या भरोशावर. ते कुणाचं काय म्हणतील? अरे
अरे मी तर एवढा स्पष्ट बोलतो ना रे बाबा, अजून काय बोलू? ही भूमिका यापेक्षा काय बाबुळकरची मांडू? आता महाविकास आघाडी म्हणून आमच्यात काही एकमत होतं काय पक्षाचं कोणाच्या? पण ज्याच्या त्याच्या अस्तित्वासाठी त्याला लढावं लागतं ना. मी ओबीसीचा आहे तर मी माझ्या लोकांसाठी लढू नये का? पण ज्यांच्या नियतीमध्ये खोट आहे त्यांना तुम्ही सुनवा, त्यांना ऐकवा. जो साले बेईमान आहे, जे हरामखोर आहे आणि ओबीसीचा सत्यानाश करण्यासाठी निघाले आहेत त्यांचा धडा शिकवण्याची तयारी ठेवा. हे जे डुप्लिकेट धंदे करतायत, आता पाहिलं मी कोण म्हणाले, मी आता पुन्हा नाव घेतलं तर पुन्हा राजकीय विषयी. जातनिहाय जनगणनेची मागणी कोणी सुरू केली? काल काय बोलले? अभिनंदन, झाली सुरू जातनिहाय जनगणना. बरं लावली कोण? हा डेटा सुरू कोण केला? देशभर त्याला मागणी कोणी केली? मी जर नाव घेतलं उद्या म्हणजे की राजकीय भूमिका आहे, ही कोणाची मागणी होती? राहुल गांधींची मागणी होती. पण नाव काय सांगतात काल? भुजबळ. मोदी साहेबांचं अभिनंदन. अजून काही सेंडही झाला नाही ना पुढे झाला नाही, काहीच झालं नाही, त्याची सुरुवातही झाली नाही. आणि वरून सांगतात पवार साहेब देणं नाही घेणं नाही, कुठला विषय पुढे घेऊन चालले. आणि मग वरून विषय भरकवण्यासाठी पडळकर काहीतरी बोलतो जाणून बुजून, म्हणजे हा विषय दुसरीकडे जावं. हे ओबीसीचं आरक्षण विषयाच्या लोक पेटले ते धन्य व्हावे. मग ह्याकडे अशी पद्धतशीर प्लॅनिंग झालेली आहे. तुम्ही तुमचा अस्तित्व, तुम्हाला सांगतोय 2 सप्टेंबरचा जिहाद, याचा फायदा पूर्णतः मराठा समाज झाडून पुसून काल नांदेडमधील एका मोठ्या नेत्याने, जो काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलाय, त्यांनी फोन करून समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला आदेश केला आणि त्याचा खास माणूस त्याला प्रमाणपत्र मिळालं, कुणबी प्रमाणपत्र. तिथे जो ओबीसी ओरिजिनल, त्यांनी मला फोन केला, साहेब मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो, आता काही पुढे मी जिल्हा परिषदचा सदस्य होऊ शकत नाही, कारण ज्या जो मराठा होता त्याला ते प्रमाणपत्र मिळालं, तर कुठे राहणार आहे? आणि तुम्हाला काय त्या जरांगेचं यायचं, जरांगे वर्षे दाखवायसाठी भुजबळ दाखवून हे राजकारण वेगळ्या दिशेने नेण्याचं काम चाललेलं आहे. जरांगेला बसल्यानंतर मुंबईत हायकोर्टाने सांगितलं याचा काशा गुंडाळा कशाला घेऊन जायला पाहिजे, जीआर कशाला घेऊन जायला पाहिजे. तो 1 तासाभरामध्ये जीआर निघाला नसता तर जरांगेला ते बंद सोडावं लागलं असतं, आंदोलन संपवावं लागलं असतं. कशासाठी? की मी ओबी बराड्यासाठी केलं. म्हणून एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पुढे नमस्कार दाखवायचा आणि दुसरीकडे सांगायचं ओबीसीचा भला केला. म्हणजे याचा अर्थ काय निघतो? पुऱ्या महाराष्ट्रभर बॅनर लावले ना छत्रपती शिवरायांच्या बरोबर हात जोडताना, म्हणजे याचा अर्थ हाच होता की मराठा समाजाला न्याय देणारा मी एकटाच आहे आणि ओबीसीला न्याय देणारा मी एकटाच आहे. काय भूमिका आहे? कोण मानव एवढा? कोण बोलतो? कोणाची हिंमत आहे? आणि म्हणून मी म्हणालो मला काही याच्यामध्ये अर्थ नाही, कुठलाही अर्थ असता तर आम्ही आमचे नाव पुढे केले असते. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीचा काही भला विचार, भल्याचा विचार तुमच्या डोक्यात असेल तर सगळे पेटून उठा, जमेल तेवढे लोक घेऊन या. हे काही एकाची कोणाची जबाबदारी नाही. इथे याला बोलवलं त्याला बोलवलं, ह्यानी यावं त्यांनी यावं, याला फोन नाही त्याला फोन नाही, काही लग्नाची पत्रिका नाही आहे आणि मार्शाला बोलवलंय लग्नाला बोलवलंय. तुम्हाला वाटत असेल तुमच्या समाजाच्या वर नुकसान होत आहे, अन्याय होत आहे, ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे, तर एकदा ताकद दाखवा, सरकार झुकेल. नाही तर होईल 5-10 हजार या तर कोण नाही करा बाबा, काही होणार नाही यांच्यानी, हे काही करू शकणार नाही.
म्हणून या बैठका प्रत्येकाने आयोजित केली पाहिजे. जेवढे नेते आहेत प्रत्येकाने बैठक आयोजित करून सांगितलं पाहिजे. हे आता पॅम्पलेट निघाले, करा व्हॉट्सअपवर. नाहीतरी आम्ही लग्नाला गेलो की फटकन फोटो काढतो ना, हे फोटो काढून टाका ना. मी पण येणार, तुम्ही पण या. चला नागपूर टाका ना सगळ्यांनी सोशल मीडिया, जेवढे जेवढे आहेत सगळ्यांचे. होऊ द्या. नेपाळची क्रांती कशी झाली काल परवा, बांगलादेशात कशामुळे झालं, सोशल मीडियातून झाला उठाव. सोशल मीडियाने आणि तरुणांनी तो उठाव केला. सरकार सत्ताचं बदल झालं, सत्ता बदल झाली. आम्हाला सत्ता बदल नको आहे, आमच्या हक्काचं संरक्षण पाहिजे. कोण खुर्चीवर बसून मग आमचा डीएनए म्हणून सांगून आमचीच फसवणूक करत असेल तर मग त्याला जाब विचारायला नको. त्याने हे शोधा तुम्ही, नाहीतर तुमची पिढी बर्बाद होईल. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय. उद्यापासून आमचे दौरे आहे आणि अधिक बोलण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. हा इथे कुणाचाही श्रेय बिय काही देणं घेणं काही नाहीये. मी विचार करतो तो कोणीतरी पुढे येईल. मी खरं म्हणजे एका पक्षाचा विधिमंडळाचा पक्षनेता आहे. विधिमंडळ पक्षनेता म्हणजे विधानसभेतील विधान परिषदेतील आमदारांचा नेता असतो एका पक्षाचा, या दोन्ही सभागृहाचा नेता आहे. तरी पण मी म्हटलं विचार केला नाही, कारण आमच्या नेत्याची भूमिका स्पष्ट आहे. राहुल गांधीची ओबीसीच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी 10 वेळा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे मला भीती वाटत नाही, अजिबात मला भीती वाटत नाही, कारण नेत्यांची भूमिका ती माझी भूमिका आहे. म्हणून मी उठलोय. आणि मी काल आमच्या नेत्यांशी चर्चा केली की म्हटलं बघा, आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढणार, तुम्हाला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही त्यांनाही समजावून सांगितलं, आमच्याही नेत्याची त्यांना सहमती. त्यामुळे आपण कुठले तरी फाटे फोडून किंवा वेगळा विचार करून काहीतरी वेगळं डोक्यात तुम्हाला कृपा करून काढू नका. या पक्षाच्या पलीकडच्या पलीकडे जाऊन हे आंदोलन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी उद्यापासून 20 दिवस आहेत, ठरवा ना जरा. लग्नाला जातो तर 2000 रुपये काढून 10,000ची गाडी काढून 5 लोक बसून जातो ना, आता कोणीतरी म्हणाले. मग इथे यायला काय 500 रुपयाची वर्गणी काढून लोक देणार नाही? देतील. तुमची तयारी असली पाहिजे, तुम्ही पुढे आलं पाहिजे. गाव वर्गण्या काढून 10-10, 5-5 गाड्या उभे केले पाहिजे. जे करायचं आहे ते आम्ही करणारच आहोत. आज सगळ्या त्या आंदोलनानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये चिंतेचं वातावरण आहे. मराठवाडा तर पेटून उठलंय. शाळेतून पोरं काढली जात आहेत. शाळेतून जर ओबीसीची शाळा आहे, मराठा पोरांनी टीसी घेऊन गेले. मराठा समाजाची शाळा आहे, ओबीसी पोरं टीसी काढून येत आहेत. इथपर्यंतचा वाद निर्माण झालेला आहे. 25-25, 30-30, 40-40 हजार लोक आपण होऊन मोर्चामध्ये येत आहेत. ओबीसीच्या सभेमध्ये येत आहेत. मोठमोठ्या सभा होत आहेत प्रत्येक गावात. टीव्हीवर दाखवत नाही आहे. कितीतरी रोज हा एवढा मोठा आक्रोश आहे लोकांचा. पण मीडिया विकली गेली आहे. विशिष्ट लोकांच्या हातात मीडिया आहे. काय दाखवावं काही नाही दाखवावं हे त्यांच्या हातात आहे. त्यामुळं तुम्हाला रस्त्यावरचीच लढाई लढावं लागणार आहे. तुम्ही रस्त्यावरची लढाई लढायसाठी तयार व्हा. कोणाचं आमंत्रण नको, कोणाचं निमंत्रण नको. तुम्हीच आयोजक, तुम्हीच आमंत्रक, तुम्हीच निमंत्रक ही भूमिका ठेवून कामाला लागावं. यासाठी आजची बैठक आहे. तालुका स्तरावरच्या बैठका आयोजित करणार आहोत. उद्याला 5 वाजता आम्ही सर्व पक्षीय नेत्यांना बोलवून उद्याची पत्रकार परिषद 5 वाजता आयोजित केली आहे. आपण उपस्थित आहात. सर्वांना माझी विनंती आहे की 5 वाजताच्या पत्रकार परिषदेला उद्या आपण उपस्थित राहावं. ते प्रेस क्लब 5 वाजता. आणि अभिजितजी सर्व लोकांना नेत्यांना फोन करतील. मी पण फोन करणार आहे. आणि आपणही आपापल्या नेत्यांना फोन करा. ज्या ज्या पक्षाचे विचार असतील त्या त्या लोकांना किंवा संघटनेचे लोक येत असतील त्यांना आपणही फोन करा. आणि एक व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर मेसेज टाका. उद्याच्या 5 वाजताच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहायचं आहे. उद्यामध्ये किमान 200-400 लोक जरी तिकडे दिसले तरी पत्रकारांना मेसेज जाईल की ही तयारी फार जोरात सुरू आहे.
असा एक मेसेज जाईल. आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि उद्यापासून नव्हे तर आजपासूनच या मोर्चाला आणि मोर्चामध्ये कोणी नेत्यांनी बोलायचंच नाही आहे. आम्ही 1-2 तरुण पोरं तयार करतो आहोत, त्याला आम्ही ट्रेनिंग देतो आहोत, तो त्या मोर्चामध्ये भाषण करेल. जाऊ द्या, इथे भाषण भीषण करून श्रेयवादामध्ये पडकाल. आता आमचा समाज कधीच एकत्र येत नाही, एवढा मोठा समाज आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की जे सगळं करू आम्ही, पण त्यामध्ये मंचावर एक मुलगा आणि एक मुलगी ओबीसीची एवढेच भाषण होईल. तुम्ही अजिबात विचार करू नका कुठे भाषणाचा. हे भाषण करत बसून आमची लंबी दुकानदारी भाषणामुळेच झाली सगळी. वाट लागली आमची अधिकाधिक भाषण करू करू. त्यामुळं इथे कोण मंचावर कोण खाली नाही, सबजण नीचे. तुम्ही चाला, शक्ती दाखवा. फार सरकारला झुकावं लागेल. आणि नागपुरात शक्ती दाखवली तर मनुवादी विचारांची पहिल्यांदा टरकली असं होईल. तेच विचार गाळायसाठी आपल्याला पुढे जायचं आहे. अहो, फार डुप्लिकेट लोक आहेत. दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे वेगळे आहे, बोलायचं वेगळं आहे, करायचं वेगळं आहे. अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी बसली आहे सत्तेमध्ये. ही लढाई काही सोपी नाहीये, पण आम्ही हिंमत केली. आमच्या हिमतीला खरं तर खुल्या मनानं साथ देण्याची आवश्यकता आहे. जी ताकद आम्ही दाखवत आहोत, हिंमत दाखवत आहोत. कोण हिंमत करून पुढे यायला तयार नाही. पाहणं काय झालं भुजबळ, कारण आमचा मोर्चा डिक्लेअर झाला, कार्यक्रम घेऊन गेले. आणि कार्यक्रम घेतल्यानंतर ओबीसीच्या मेळाव्यामध्ये गुणगान कोणाचं तर सरकारचं. आता ज्याचं खाईल मीठ. मी आतापर्यंत बोललो नाही. मी सगळ्यांना घेऊन चालायची माझी भूमिका होती. सगळ्यांचा सन्मान करून मी बोलत होतो. पण कालची भूमिका जी मांडली गेली ती अत्यंत चुकीची होती. हे आता सगळ्यांकडे लपून राहिलेलं नाही. कोण कोण गेले होते तुम्हालाही माहित आहे. कालच्या बैठकीमध्ये तुम्ही गेला होता. आणि म्हणून अशा पद्धतीनं नाही, आता निषेध आता नाही करू ना. जरा उद्या पत्रकार आहेत, प्रेस कॉन्फरन्स आहे, उद्या विचारतील, त्यावेळेस आपण ही भूमिका मांडू. आणि पण एवढंच सांगतो तुम्हाला की बाबांनो, हात जोडून विनंती आहे, तुम्ही सर्व नेते आहात, कोणीच कार्यकर्ते नाही. आणि मनात साधं कोणीच नेते नाही, सर्वच कार्यकर्ते आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून ही लढाई ताकदीनं लढवून विदर्भात दाखवाल तर थोडे झुकतील आणि फेरविचार होईल. नाहीतर संपून जाल. तुमचं काही अस्तित्व राहणार नाही, शून्य अस्तित्व होईल. म्हणून कामाला लागावं अशा नम्रपणे हात जोडून आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण इथे आलात, आपल्याला धन्यवाद आपल्या प्रति व्यक्त करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार. जय हिंद, जय शिवराय.